नमस्कार, मी मिलिंद खांडेकर आणि आपण पाहता पैसा पाणी. पैसा पाणीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत की भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याचा नंबर गेल्या वर्षी होता 4 आणि या वर्षी तो आलाय 6वर. तुम्हाला लक्षात असेल की सरकारतर्फे आपल्याला वारंवार सांगण्यात येत होतं की या टर्ममध्ये म्हणजे 2029च्या आत भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती 3 नंबरवरती जाईल. जगात नंबर 3ची आपण अर्थव्यवस्था असू अमेरिका आणि चायना नंतर. मात्र आपण 4 पर्यंत पोचलो, या वर्षी घसरून आलो 6वरती. आणि आता IMF जी संस्था आहे जिने ही आकडेवारी दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आपला क्रमांक आता नंबर 3ला जायला 2031 साल उजाडेल. तर नेमकं हे झालं काय, हेच चर्चा आपण आज करणार आहोत पैसा पाणी. तर पहिले तर हे समजून घेऊया की हे ठरतं कसं की आपल्या अर्थव्यवस्थेचा, आपल्या देशाचा क्रमांक कुठला. तर त्याचं एक पॅरामीटर आहे जीडीपी. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ज्या देशाचं जीडीपी जास्त आहे त्याचा क्रमांक वर. तर जीडीपी मोजतात कसं? जीडीपी मोजण्याचे 2 प्रकारे आपण मोजतो. एक त्याचा सोपा जो मोजायचा किंवा समजायचा जो की जीडीपी काय आहे, की देशामध्ये जेवढंही सामान बनतंय, जेवढंही सामान विकलं जात आहे किंवा जेवढ्याही सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जात आहे, सर्व्हिसेस लोक कन्झ्युम करत आहेत, त्याचा जर आपण एडिशन केला, त्याला जर आपण जोडलं तर जो आकडा निघून येतो त्याच्या व्हॅल्यूचा, म्हणजे जेवढं सामान विकलं गेलं, जेवढी सामानाची उलाढाल झाली किंवा जेवढी सर्व्हिसेसची उलाढाल झाली, त्याला जेव्हा आपण जोडतो एका वर्षामध्ये जो आकडा निघून येतो त्याला आपण जीडीपी म्हणतो. तर दुसऱ्या एक अजून त्याचं मोजण्याचा जो एक अजून प्रकारे त्याला एका रीतीने त्याला मोजण्यात येतं ते आहे की बाबा तुमचा आमचा म्हणजे प्रायव्हेट एक्सपेंडिचर किती आहे, आपण जे रोज पण जे पैसे खर्च करतो ते किती खर्च करतो, तो एक भाग झाला. दुसरा सरकार किती पैसे खर्च करते आणि तिसरा असतो कॅपिटल एक्सपेंडिचर, म्हणजे सरकार असू द्या, कंपन्या असू द्या, असेट्स म्हणजे बिल्डिंग, रस्ते, कारखाने, हे जेवढे बनतो त्याची जी व्हॅल्यू असती, या 3ला मिळून सुद्धा जो आकडा येतो तो पण जीडीपी मानला जातो. एकूणच की देशात वर्षभरामध्ये उलाढाल, आर्थिक उलाढाल किती झाली त्याची जी व्हॅल्यू असते त्याला आपण म्हणतो जीडीपी. तर आता भारताची जीडीपी तर वाढली थोडीशी, मात्र रँकिंग खाली पडली. त्याचे 2 कारण आहे. पहिलं कारण असं आहे की जीडीपीला मोजतात कसं, त्याचा जो फॉर्म्युला असतो तो सरकारने बदलला. त्याचं बेस इयर जे आहे ते बदललं आणि ते बदलल्यामुळे काय झालं की भारताची जी जीडीपी आहे ती 12 लाख कोटींनी कमी झाली. यापूर्वी हा आकडा म्हणजे भारताची वर्षभरातली जी उलाढाल आहे ती 357 लाख कोटी एवढी होती आणि हे जे रिव्हिजन झालं त्याच्यानंतर हा आला आकडा 345 लाख कोटींवरती. तर एक तर कारण हे ठरलं की आपण पहिले जे मोजत होतो, आपली उलाढाल ती जास्त मोजत होतो, ती मुळात कमी होती. तर एक तर हे कारण ठरलं आपल्या जीडीपी मध्ये नंबर खाली येण्याचं. दुसरं कारण असं ठरलं की जे IMF आहे ते जेव्हा जीडीपी मोजते ते काही तुमचं रुपयात मोजत नाही, ते मोजतात डॉलरमध्ये. आणि डॉलरचा भाव वाढलाय किंवा रुपया पडलाय गेल्या वर्षात 8-9%. तर त्याचा पण परिणाम हे झाला की जेव्हा डॉलर टर्म मध्ये आपलं जीडीपी बघण्यात आलं तर ते त्या गतीने ते वाढत नाहीये. आणि याचा परिणाम असा झाला की जे देश आपल्या जवळपास होते, म्हणजे जपान झालं, ब्रिटन झालं, हे आपल्यापेक्षा पुढे गेले. आपण अजूनही $4.15 ट्रिलियन एवढी आपली जीडीपी आहे. आणि जर्मनी आपल्या पुढे आहे नंबर 3ला, चीन आपल्या पुढे आहे आणि अमेरिका नंबर 1 आहे. पण हा तर बघा, माझं म्हणणं हे सगळं पॉलिटिकल आहे की रँकिंग काय 1, 2, 3 त्याच्यात तुम्ही पळायला नको. मुळात तुमच्या आमच्या जनतेच्या जीवनामध्ये काय फरक पडतो ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि इथे जो दुसरा आकडा येतो तो असतो प्रति व्यक्ती लोकांची इन्कम किती आहे, पर कॅपिटा इन्कम किती आहे. आणि इथेच आपण मार खातो. बघा, आपली जी जीडीपी रँकिंग आहे ती जीडीपी रँकिंग आहे 6व्या नंबरची. मात्र जेव्हा प्रति व्यक्ती जेव्हा आपण मोजतो आपली रँकिंग जाते 149
49 लक्षात घ्या, 190 देशांमध्येच हा आकडा मोजला जातो. त्यात आपली रँकिंग आहे 149. म्हणून आपल्याला जेव्हा आपण वाटतो की आपला देश जरी का धनी होत चाललाय, लोक अजूनही गरीब आहेत, त्याचं हे कारण आहे की आपलं पर कॅपिटा इन्कम रँक जे आहे ते 149 आहे. आणि ते का आहे? कारण आपल्याकडे जेवढी लोकसंख्या आहे आणि चीनकडे जेवढी लोकसंख्या आहे, जवळपास आपली थोडीशी जास्त आहे, पण एक म्हणजे समजून घेण्यासाठी आपण जर तुलना केली तर दोघांकडे जवळपास एकसारखी लोकसंख्या आहे. मात्र चीनचं जे GDP आहे ते आपल्या GDPच्या 5 पटीने अधिक आहे. समजा की GDP म्हणजे पिझ्झा झाला आणि आपण सगळ्यांनी त्याचं खायचं आहे, तर जो चीनच्या लोकांना मिळणार आहे तो आपल्यापेक्षा 5 पटीने मोठा पिझ्झा मिळणार आहे आणि आपल्या देशामध्ये तो 1 पटीचा आहे. तर नॅचरली जेव्हा चीनचे लोकांना तो पिझ्झा वाटला जाईल, कारण दोघां देशांमध्ये जवळपास लोकसंख्या एकसारखीच आहे, तर जेव्हा ती वाटला जाईल तो मोठा जो तुकडा आहे तो येईल चीनमध्ये, आपल्याकडे लहान तुकडा येईल. म्हणजे आपल्याकडे जी पर कॅपिटा इन्कम आहे ती कमी आहे आणि चीनमध्ये आपल्यापेक्षा जवळपास 5 पटीने ती जास्त आहे. तर त्याचमुळे हे जेव्हा लोक फार आश्चर्य करतात, अरे सगळ्यात फास्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे देशातली आपली जगामध्ये, आपलं आपण 3 नंबरचा देश आलो किंवा 4 नंबरचे झालो, हे सगळं प्रोपगंडा आहे. तुम्ही जेव्हा त्याच्यानंतर प्रश्न विचारता की 84 कोटी लोकांना आपण मोफत राशन का द्यावं लागतं आपल्याला, त्याचं उत्तर इथे आहे की पर कॅपिटा इन्कम मध्ये आपली रँक अजूनही 149 आहे. म्हणजे खूप गरीब आहोत आपण. आणि याच कारणामुळे अजूनही सरकारला जो खर्च करावा लागतो तो वेलफेअरवरती करावा लागतो किंवा मोफत राशन द्यावं लागतं, अगदी लाडकी बहीण सारखी योजना सरकारला आणावी लागते. तर आता हा रँकिंग जोपर्यंत वर जात नाही, जोपर्यंत लोकांमध्ये त्या इकॉनॉमीचा फायदा पोहोचत नाही, तोपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. आणि जरी का आपण 3 नंबरवरती गेलो 2031 पर्यंत, तरी हा प्रश्न काही सुटणार नाही की लोकांची आय कशी वाढणार. त्याच्यात अजून काही दशकं जाऊ शकतात असं माझं मत आहे. पैसा पाणीमध्ये आज माझ्यातर्फे एवढंच. तुमचे जर काही प्रश्न असेल या एपिसोडबद्दल, या विषयाबद्दल, तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये टाका. माझा प्रयत्न असणार आहे तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याची. पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघण्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. नमस्कार.